लक्ष्मी बटुसिंग राजपूत, इयत्ता 7वी, तुकडी अ. माझ्या शाळेचे नाव स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय मोंडाळे, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. मी आज नरेंद्र मोदी साहेब यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जी विकसित भारत योजना राबवली आहे याच्या दरम्यान मी माझी संकल्पना व्यक्त करणार आहे. भारत हा असा एक देश आहे जो विविधतेत एकता असलेल्या संस्कृतीचा ध्वज वाजवतो. भारताच्या प्रगतीच्या प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्त्वाचं आहे. विकसित भारत हा विचार सर्वांगीण विकासाचे प्रतीक आहे. यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती समाविष्ट आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला काही ठोस पावले उचलावी लागतील. यासाठी माझा दृष्टिकोन असा आहे की शैक्षणिक सुधारणा व्हायला पाहिजे. शैक्षणिक सुधारणा म्हणजे काय? शैक्षणिक सुधारणा म्हणजे शिक्षण हे सर्व विकासाचे मुख्य आधारस्तंभ आहे. शिक्षण हे सर्व विकासाचे मुख्य आधारस्तंभ आहे. प्रत्येक भारतीयाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे खूप आवश्यक आहे. कारण शाळांमध्ये गुणवत्ता सुधारण्याची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षक, प्रशिक्षक आणि पद्धती सुधारणे करणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमधील भेद कमी करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक मूल शिक्षण घेऊ शकेल हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. माझा दुसरा दृष्टिकोन असा आहे की कृषी क्षेत्रातील सुधारणा. कृषी क्षेत्रातील सुधारणा म्हणजे काय? कृषी क्षेत्रातील सुधारणा म्हणजे काय? भारतात ग्रामीण भाग हा मुख्य कृषी आधारित आहे, परंतु तो शेतीच्या पारंपरिक पद्धतीच्या कारणाने या क्षेत्रात प्रगती होण्यास खूप अडचणी येतात. कारण तिथं पाऊस न पडलेला, काही जमीन कळकट असलेली येत आहे. नवीन तंत्रज्ञान, आर्थिक, पर्यावरण पद्धती, अधिक पर्यावरणपूरक पद्धती आणि विविध शेती उत्पादनाचा बाजारपेठातील सुलभ प्रवेशाची आवश्यकता आहे. आधुनिक कृषी पद्धती आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे हे नरेंद्र मोदींनी सर्वांना सांगावे, हे सगळ्यांची विनंती. शेतकऱ्यांना खूप प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण त्यांच्या घरातील सगळे कुटुंबातील सगळ्यांनाही खूप कष्ट भोगावे लागतात. माझे असे मानणे आहे की शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे खूप गरजेचे आहे. धन्यवाद. थँक्यू.